आता हार्बर लाईनचा म्हणजेच एकंदरीत आपल्या रेल्वेचा जो आहे तो प्रवास गारेगार होणार आहे, कारण की आजपासून जे त्या हार्बर मार्गावर सुद्धा जे ती वातानुकूलित AC लोकल म्हणजेच जे ती धावणार आहे आणि सध्या त्याच लोकलचा आढावा आपण जो आहे तो घेत आहोत की नेमकी ही गाडी कशी असणार आहे, नेमका हा प्रवास कसा असणार आहे आणि या हार्बर मार्गावर आता वातानुकूलित रेल्वे नेमकी धावणार तरी कशी। तर चला मग बघूया हा संपूर्ण रेल्वेचा आणि तोही हार्बर मार्गावरील वातानुकूलित रेल्वेचा प्रवास कसा असणार आहे। आता हार्बर मार्गावर नव्याने 14 गाड्या ज्या आहेत त्या वातानुकूलित असणार आहेत, म्हणजेच आता हार्बर मार्गावरचा प्रवास जो आहे तो गारेगार होणार आहे। याआधी आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेत 80 गाड्या ज्या आहेत त्या वातानुकूलित सेवा देत होत्या, पण त्याच्यात आता 14 गाड्यांची जी आहे ती भर झालेली आहे। म्हणजे संपूर्णतः मध्य आणि हार्बर रेल्वेचा जर मार्ग पकडला तर त्या संपूर्ण मार्गावर 94 गाड्या ज्या आहेत त्या आता वातानुकूलित असणार आहेत आणि विशेष म्हणजे थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल पर्यंत जी आहे ते आता थेट वातानुकूलित वाहनात म्हणजेच जे ती AC गाडीने जो आहे तो प्रवास करणार आहेत। काही प्रवासी सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून मेन लाईनला प्रवास जो आहे तो AC गाडीचा होता, पण हार्बर लाईनला नव्हता। तुम्ही कुठे चाललेला आणि हार्बर मार्गावर आता AC लोकल आलेले, काय भाव? एक तर पहिला अनुभव आज घेणार आहे मी, त्याच्यामुळे तो नक्कीच चांगला आहे। बरेच दिवस आम्ही बरेच वर्ष गरमीत प्रवास केला, आता आम्ही गारव्याचा आनंद घेऊ। तुम्ही कुठे राहता? मी जवळच राहिला आहे, कॉटन ग्रीन, पण तिथपर्यंत पण खूप गर्दी असते, त्याच्यामुळे उन्हाळ्याचा त्रास व्हायचा, पण आता एन्जॉय करू। आपल्यासोबत आणखी काही ताई आहे। ताई, कुठे चालला आहात आणि आता हार्बर मार्गावर AC गाडी सुरू झाली? मी पनवेलहून CST कडे चाललेली आहे, तो आता CST ला उतरलेली आहे आणि खूप बरं वाटते। आणि आता तसंही समर स्टार्ट होणार आहे, तर योग्य वेळेस AC ट्रेन सुरुवात केलेली आहे, तर आम्ही खूप सगळे खुश आहोत। पण या गाड्या फक्त 14च फेऱ्या सध्या आहेत, पण तरी आम्ही त्याचा हे घेऊ शकतो ना लाभ। तुमचं पुढचं शेड्यूल आता या आम्ही पुढे एक्सपेक्ट करू की आणखीन ट्रेन्स वाढत जातील। आता 14 स्टार्ट झाले तर आणखीन त्याचा नंबर वाढेल। काही यंगस्टर्स सुद्धा आपल्या सोबत आहेत। खरं तर शाळा कॉलेज दगदग धावपळ करून पायपीट करून आता वातानुकूलित गाडी कुठे राहतेस आणि आता या गाडीचा अनुभव? मी कॉटन ग्रीनलाच राहते। व्हेरी हॅपी फॉर सीइंग दिस, दॅट्स इट। आणि मग आज आणखी कोणाकोणाला सांगणार हा एक्सपिरियन्स? ऑफकोर्स मी सगळ्यांनाच सांगणार जरा माझा एक्सपिरियन्स होप सो छानच राहणार हा एक्सपिरियन्स। आपण जर पाहिलं तर सगळेच आनंदी आहेत, त्यामुळे नेमकं हा अनुभव। ताई कुठे राहतात आणि आता हार्बर मार्गावर AC गाड़ी शुरू झालेली, आप कहाँ रहते हो और अब हार्बर लाइन में AC ट्रेन शुरू है, क्या भाव? अच्छा लगता है। आप कहाँ रहते हो? गवंडी में रहते हैं। तो अभी CST से गोवंडी जाओगे, क्या रहेगा? ठंडी पूरा हुआ? अच्छा लगता है वो ठंडी AC वाली गाड़ी। पहले AC गाड़ी नहीं था, अभी चालू हुआ है। अभी अच्छा, पहली बार हम लोग बैठे हैं। आज का आपका पहला दिन है। तो पहले नॉर्मल ट्रेन से जाते? हाँ, पहले नॉर्मल ट्रेन से जाते तो अभी आज से जो है रोज हार्बर लाइन पे ये AC गाड़ी चलेगी, तो आप रोज AC गाड़ी से? टिकट के ऊपर है ना, टिकट कितना रहेगी इसकी अभी कंफर्म मालूम नहीं है। पर आज का दिन आज का दिन जाएंगे उसके बाद सोचिए। उसके बाद सोचेंगे, क्योंकि अभी तो नॉर्मल टिकट मतलब लोकल टिकट निकालेले। आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ह्या सगळ्या हार्बर प्रवासाला आहेत। हा झाला महिलांचा वर्ग। पुरुष वर्गात सुद्धा आपण जाऊन गप्पा मारणार आहोत की नेमक्या काय या सगळ्या मंडळींच्या भावना आहेत। आजपासून खरं तर हार्बरला AC गाडी आलेली आहे, काय नेमक्या भावना? ते आता हार्बरला पण AC गाडी आली आहे, त्यामुळे काय झालं की म्हणजे आजपर्यंत AC गाडी नव्हती हार्बर लाईनला आणि म्हणजे आम्हाला गर्दीत आणि गरमीत जावं लागत होतं, पण आता AC गाडी आली त्याच्यामुळे एक सुविधा झाली आहे। आणि आता उन्हाळ्याच्या तोंडावरती ही गाडी चालू झाली, त्याच्यामुळे एक प्रवाशांना एक सोयीस्कर योजना झाली। त्यामुळे पण फक्त 14च फेऱ्या असणार आहेत, कालांतराने त्या वाढतील, पण त्या 14 फेऱ्यांमध्ये होऊन जाईल? हा, सध्या तरी होऊन जाईल, म्हणजे लोकांना सवय लागेल त्या सध्या ACची, कारण की या मार्गाने त्या गाड्या पहिले नाहीत, त्यामुळे आता आहे, तर लोकांना याची सवय लागल्यानंतर ऑटोमॅटिकली ते वाढतील। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या नेहमीच्या गाड्या होत्या त्याच्यातल्याच गाड्या 14 फेऱ्या रद्द करून या AC गाड्या टाकण्यात आल्या, त्यामुळे नॉर्मल लोकलवर याचा ताण येईल कसं वाटतं का तुम्हाला? हा, थोडाफार तर येईलच, कारण की जे लोक साध्या लोकलने जातात आणि AC लोकलचे भाडे साध्यापेक्षा जास्ती आहे आणि लोक म्हणजे जनरली AC प्रेफर करत नाही, साध्या याने प्रेफर करतात भाडेवाढीमुळे। आणि आता जर वाढलं आहे तर काही जे लोक आहेत ज्यांना म्हणजे कमी गर्दीत जायचं आहे, थोडं
म्हणजे हा कम्फर्टमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे. तू आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कोणत्या दिशेने चालला, कुठं राहतो? मी कॉटन ग्रीनला राहतो आणि म्हणजे इथनं डेली अप अँड डाऊन करतो. तर मला माझ्या मॉर्निंगला पण आता AC हार्बरच असतं. हां तर ते चालेल आमच्यासाठी, म्हणजे सोयीस्कर आहे, गर्दी कमी आणि काका सुद्धा आहेत. कहाँ जा रहे हो आप, कहाँ जा रहे हो आप? और आज से जो है हार्बर लाइन पे AC लोकल जो है दौड़ रही है सुबह से, आपकी क्या भावना है? That's good. Local, normal local always better. But this AC continues. Let's see, देखते हैं what's going on. अभी मुंबईकर को लोकल, नॉर्मल लोकल बेस्ट, उसका कोई विकल्प नहीं है. यू गॉट दैट. इसमें AC एडिशन अब AC एडिशन है तो दैट्स लेट्स सी, देखते हैं कैसा है ये. अब इसको तो प्रूव करना पड़ेगा. लोकल ने प्रूव किया है इतने सालों से. लोकल, मुझे लगता है लोकल 3 करोड़ CR समथिंग लोगों को अप डाउन करती है, 600 अप डाउन करती है. तो इतनी अगर वो अवेलेबल है पब्लिक के लिए तो लोग AC कैसी करती है, वो तो परफॉर्मेंस के बाद ही करेंगे ना. आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. गाडी सध्या CSMTहून सुरू झालेली आहे, त्यामुळे थोडी मोकळी मोकळी वाटते. पण आपण जर पाहिलं तर अनेक प्रवासी आनंदी आहेत, कारण की हार्बर मार्गावर नेहमीच गर्दी पाहायला जाते आणि त्याच्यात जे ते वातानुकूलित म्हणजेच AC लोकल सुरू झाल्याने आता या सगळ्याच प्रवाशांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. काही लोक सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. ताई, कुठल्या दिशेने चाललेला आहात, कुठे राहतात आणि आता AC हार्बर सुरू झाले, काय भाव? आम्ही फर्स्ट टाइम वाशी ट्रेन, म्हणजे नेहमी जातो वाशीला, पण ही फर्स्ट AC ट्रेन आज चालू झालेली आहे. तर म्हणजे हा वेगळा एक्सपिरियन्स आहे आज. तुम्ही मूळचे वाशीला राहिले? हो हो हो. मग आता वाशीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून AC ने प्रवास सुरू झालेला आहे, काय भावना आहे? भावना म्हणजे एकदम वेगळं वाटतंय, चांगलं वाटतंय. आता रोज AC गाडी मे बी कदाचित चांगलंच आहे. दररोज मे बी प्रयत्न करू आम्ही. पण या आणि याची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे? या दिवसाला 14 फेऱ्या आहेत, यायच्या 7 आणि जायच्या 7. त्यामुळे इतर लोकलवर ताण येईल असं तुम्हाला वाटतं? हां, नाही असं आता ताण मला वाटतं कमी होईल, गर्दी सुद्धा कमी होईल आणि चांगलीच गोष्ट आहे ॲक्च्युली हे चालू केल्याबद्दल. धन्यवाद. सगळ्यांनी आमचा विचार केला हार्बर लाईनचा. सेंट्रल लाईनला होती, हार्बर लाईनला फर्स्ट टाईम आहे, तर त्याच्याबद्दल धन्यवाद. काका सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवतात आहेत की सगळे तुम्ही व्हिडिओ कॉल करून की आम्ही AC लोकलचा प्रवास सुरू झालेला आहे. कसं वाटतं, गारेगार वातावरण आहे का? बहुत अच्छा लग रहा है. आप कहाँ रहते हो? मैं मानखुद रहता हूँ. तो अभी रोज AC से जाओगे? हाँ, रोज AC से जाएंगे. आपण जर पाहिलं तर अत्यंत बोलकी ही सगळी चित्र आहेत, कारण की आनंदी वातावरण, घरी व्हिडिओ कॉल करून दाखवला जातोय. आप कहाँ जा रहे हो और कैसा लग रहा है? जी अच्छा लग रहा है. मैं कुर्ला जा रही हूँ, कुर्ला में रहती हूँ. तो अच्छा लगा कि मतलब ये AC चालू किया, क्योंकि बस सेंट्रल और वेस्टर्न में ही था. तो हर्बल वाले ने क्या किया था जो हर्बल में नहीं था, जो आज फर्स्ट है और एक्सपीरियंस, और हम लोग फर्स्ट ट्रेन में बैठे तो उसका बहुत अच्छा लग रहा है. कुर्ला से तो सेंट्रल लाइन भी है आपके पास. मैं कुर्ला रहती हूँ ना, तो कुर्ला में सेंट्रल लाइन मैं सेंट्रल लाइन से नहीं जाती हूँ, मैं हर्बल से ही जाती हूँ. अभी आज से रोज से हार्बर लाइन में यस. पर सुबह कुछ टाइम लिमिट है और शाम को भी टाइम लिमिट है. इस दौरान आपका शेड्यूल कैसे ये करोगे? अगर अभी वही देखेंगे, क्योंकि हमारा ड्यूटी टाइमिंग कैसे होता है, शिफ्ट टाइमिंग के हिसाब से अगर ट्रेन, अगर उस हिसाब से अगर हमारा टाइम बराबर होता है तो हम ज़रूर AC ट्रेन को. मैं तो अब ठंडा लग रहा है, मस्त लग रहा है. अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. बस एक छोटी सी थी शिकायत, वो पूरी हो गई, गवर्नमेंट ने पूरी कर दी है. बहुत अच्छा लगा. धन्यवाद आमची बातचीत करने के लिए. ही सगळी मंडळी आनंदी आहेत, कारण की वातावरण मस्त आहे, गारेगार प्रवास आहे. पण विशेष बाब आणखी एक आहे सांगण्यासारखी, की ज्या 14 फेऱ्या असणार आहेत, त्या 14 फेऱ्या ज्या आहेत त्या इतर गाड्यांच्या सुद्धा रद्द झाल्या. त्यामुळे हा प्रवास आता सोयीस्कर आणि सुखकर होणार आहे. पण मुंबई लोकलची जी गर्दी आहे ती कमी होणार का, आणि प्रवास जसा सुखकर झालाय तसा सुरक्षित सुद्धा व्हायला हवा. त्यावर नेमकं रेल्वे काय करणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र गुप्तासह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.